आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला चेंज द वॉइस मधला आणखीन एक प्रकार बघतो आपण, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थ वाक्याचा प्रयोग बदलायचा. आज्ञार्थ वाक्याचा ज्यावेळेस आपण प्रयोग बदलतो तेव्हा ते सुरुवात आपण लेटने करतो. ऑब्जेक्ट लिहितो, बे लिहितो, क्रियापदाचं तिसरं रूप लिहितो. आता एक एक्झाम्पल दिलंय मी, गिव्ह द ऑर्डर. आता हे आज्ञार्थ वाक्य असल्यामुळे लेटने सुरुवात करा. ऑब्जेक्ट काय आहे? द ऑर्डर आहे. बी लिहा आणि परत गिव्हन लिहा. लेट द ऑर्डर बी गिव्हन. कॉल द डॉक्टर. लेट द डॉक्टर बी कॉल्ड. समॉन अ फायर ब्रिगेड. लेट अ फायर ब्रिगेड बी समॉन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण या ठिकाणी, चेंज द वॉइस. आता या ठिकाणी चेंज द वॉइस कसं करायचं आपल्याला, तर लेट द वॉइस बी चेंज्ड. लेट द वॉइस बी चेंज्ड. आता हॅव सम टी. थोडा चहा घ्या असं एखाद्यानं विचारलं तर ते सुद्धा आपण कसं करू शकतो. आता दोन प्रकारे करू शकतात. यू आर रिक्वेस्टेड टू हॅव सम टी और लेट सम टी. लेट सम टी बी हॅड. दिसते का बघा, लेट सम टी बी हॅड. आता कीप क्वाइट कसं ना बघा, कीप क्वाइटचं लेट क्वाइट बी केप्ट. प्लॅन द ट्रीज. प्लॅन द ट्रीज कसं येणार बघा, लेट द ट्रीज बी प्लांटेड. तर हा एवढा सोपा प्रकार आहे पहा विद्यार्थ्यांनो, कारण ह्या ठिकाणी जर तुम्हाला हे सूत्र लक्षात आलं फॉर्म्युला, तशा प्रकारे बरेच एक्झाम्पल आपण इथे सोडू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल, आणखीन काय परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल्स आहेत ते मी तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आता परीक्षेमध्ये काय एक्झाम्पल असं पण येतात बघा, लेट हिम गो. एका परीक्षेमध्ये एक्झाम्पल आलेलं आहे, लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. एक्सेप्शन एक्झाम्पल असतं. और लेट कन्सिडर अ प्लॅन. एका प्लॅनची आपण चर्चा करू, एका प्लॅन तुम्ही पहा. एका परीक्षेला एक्झाम्पल आहे पहा, थ्रो दिस थ्रू द विंडो. थ्रो दिस थ्रू द विंडो. हे सगळं काय करा, खिडकीतून टाकून द्या, का फेकून द्या. थ्रो दिस थ्रू द विंडो. थ्रो दिस थ्रू द विंडो. और एका परीक्षेला एक्झाम्पल आले, कास्ट दीज इनटू द रिव्हर. कास्ट दीज इनटू द रिव्हर. हे सगळं नदीत फेकून द्या. तर याच्यावरती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कसं चेंज द वॉइस करायचं हे पाहूया. तर आता या ठिकाणी पहा, हे सूत्र तुमच्या समोर आहे, त्याप्रमाणे आपण हे वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आता लेट हिम गो कसं उत्तर लिहायचं पहा. सुरुवात कशाने करायची आपल्याला, लेट आहे, लेट नसतं का, लेट. नंतर काय करा, या ठिकाणी हिम आहे, लेट हिम बी गॉन. त्याला जाऊ द्या. लेट हिम गो च लेट हिम बी गॉन, त्याला जाऊ द्या. लेट कन्सिडर अ प्लॅन. या वाक्यामध्ये लेट आहे तर लेटच लेटच ठेवा, लेट. ऑब्जेक्ट काय आहे, प्लॅन आहे, लेट अ प्लॅन. पुढे काय येणार, बी कन्सिडर्ड. लेट अ प्लॅन बी कन्सिडर्ड. थ्रो दिस थ्रू द विंडो. आता इथं बघा, हे वाक्य रचनाचं तुम्ही प्रॉपर हे केलं, स्ट्रक्चर पाहिलं तर बघा, थ्रो वर्ब आहे, दिस ऑब्जेक्ट आहे, थ्रू द विंडो एक्स्ट्रा पार्ट आहे, अडोरेबल आहे. मग आपल्याला या ठिकाणी सुरुवात कशाने करायची आहे पहा, लेट ना. लेट ऑब्जेक्ट काय वाक्यातलं, दिस आहे, लेट दिस. बी थ्रोचं तिसरं काय असतं, थ्रोन. लेट दिस बी थ्रोन थ्रू दी विंडो. थ्रू दी विंडो. कास्ट दिस इनटू द रिव्हर. या ठिकाणी कास्ट सुद्धा शब्द वर्ब आहे, दिस ऑब्जेक्ट आहे, इनटू द रिव्हर एक्स्ट्रा पार्ट आहे.
कशाला बघायची सुरुवात कशी करणार तुम्ही? लेट न सुरुवात करा. कसे लिहितं? लेट, हा ऑब्जेक्ट काय घेणार? लेट तीज बी कास्ट, अगदी बरोबर आहे, बी कास्ट इनटू द रिव्हर. आता कास्ट या शब्दाचे दोन अर्थ असतात बघा. एक तुम्हाला कास्ट शब्द माहित आहे, एक CAST, कास्ट म्हणजे नाव नाही, ज्याचा अर्थ आहे जात. आणि कास्ट शब्द दुसरा एक आहे कास्ट, त्याचं स्पेलिंग कास्ट असा शब्द आहे बघा, CAST, कास्ट. ते तीन अर्थ आहेत कास्टचं. हे नाव नाही, तसं हे वर्ब आहे, हे तीन अर्थ असतात. पहिला अर्थ काय बघा कास्ट शब्दाचा, इथं लिहितो मी, तुम्हाला दिसेल असं. कास्ट शब्द जेव्हा वर्ब असतं तेव्हा तिथे तीन अर्थ निघतात. पहिला अर्थ आहे पोर, ओतणे. दुसरा अर्थ आहे थ्रो, फेकणे. आणि तिसरा आहे प्ले अ रोल, रोल करणे एखादा. म्हणजे कास्ट शब्दाचे हे तीन अर्थ निघतात. कास्ट, प्ले, थ्रो आणि प्ले रोल, थ्रो आणि पोर, ओतणे. आता या ठिकाणी बघा, कास्ट दिस इन टू द रिव्हर, लेट दिस बी कास्ट इन टू द रिव्हर. आणि हा कास्टचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ह्या कास्टचा अर्थ आहे जात, जी मनातून जात नाही ती जात, नाही का? मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगतो की विवा शिरवाडकरांच्या, कुसुमाग्रजांची एक लाईन आहे बघा, जातीपात आपल्या देशामध्ये कसं जातपात हे झालेला आहे तो. आणि ते म्हणतात, आणि रात्रीच्या 12 वाजता 5 पुतळ्यांना जाग आली, आणि ज्योतिबा म्हणाला मी झालो माळ्यांचा, राजे शिवाजी म्हणाले मी झालो मराठ्यांचा, लोकमान्य म्हणाले मी झालो ब्राह्मणांचा, आंबेडकर म्हणाले मी झालो बौद्धांचा, गांधीजी म्हणाले तुमचे नशीब, तुमच्या पाठीशी एक जमात आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतील भिंती आहेत. किती मार्मिक उदाहरण आहे बघा. तर या ठिकाणी आपल्या देशामध्ये किंवा अशा प्रकारचे बरेच आपल्याला घटना पाहायला मिळतात. इट्स ओके. हा प्रकार तुम्हाला कळाला असेल. पुढचा प्रकार बघूया आपण, चौथा प्रकार बघूया. हा झाला आज्ञार्थ वाक्याचा. होकारार्थी वाक्य असेल तर, पण एखादं वाक्य जर नकारार्थी असेल तर कसं करायचं? हा पण हे प्रकार बघू नकारार्थी वाक्याचं. हा नकारार्थी वाक्याचं बघू आपण इथं. तर हा प्रकार तुम्हाला कळाला असेल. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार फक्त आपण इथे घेऊया, नकारार्थी आज्ञार्थ वाक्याचा. नकारार्थी आज्ञार्थ वाक्याचा फक्त हळूच बघ, हे चालू आहे का बघ. नकारार्थी आज्ञार्थ वाक्याचा हा झाला तिसरा प्रकार. आणि त्यानंतर एक आपण इथं चौथा प्रकार बघूया. मग इथं आपल्याला थांबायला काय हरकत नाही, किंवा तुम्ही म्हणत असाल तर अजून एखादा प्रकार घेऊ आपण. पण इथं आपण चेंज व्हायचा आज आपल्याला आनंद काय वाटते, या 2 तासामध्ये आपण चेंज व्हायचे बरेच प्रकार कव्हर केले. तरी अजून काय प्रकार आहेत बघ क्वेश्चनचा वगैरे, तुम्ही कधी तर परत तुम्हाला सांगेल क्वेश्चनचं कसं करायचं. तर या ठिकाणी हा प्रकार किती चालला होता? चौथा चाललाय ना? चौथा, अगदी बरोबर आहे, चौथा असू द्या. काय म्हणू आपण? नकारार्थी आज्ञार्थ वाक्याचा. नकारार्थी आज्ञार्थ वाक्य. नकारार्थी आज्ञार्थ वाक्य. जर वाक्यामध्ये नकारार्थ आला असेल तर त्याचा प्रयोग कसा बदलायचा? म्हणजे निगेटिव्ह या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह असतात ते वाक्य. आता याचं सूत्र मात्र 2 प्रकारे चालतं किंवा 3 प्रकारे आपण वाक्य करू शकतो, पण आपल्याला कळू शकतं त्या वाक्यात काय अपेक्षित आहे ते. साधारणपणे असं वाक्य आलं असेल बघा, सूत्र असं आहे बघा, लेट नंतर लगेच नॉटचा वापर करायचा. नंतर त्या वाक्यामध्ये जे काय ऑब्जेक्ट असेल ते ऑब्जेक्ट लिहा, नंतर बी लिहा, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहा. असं एक सूत्र आहे, लेट प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी, किंवा ऑर लेट नंतर ऑब्जेक्ट लिहा, नंतर नॉट लिहा, नंतर बी लिहा, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहा. असं पण एक सूत्र असतं. किंवा कधी कधी जर वाक्यातून जास्त, म्हणजे जर आपण ऑर्डर असेल किंवा जर जास्त भावना असेल, ऑब्लिगेशनची जास्त भावना व्यक्त होत असेल, किंवा जर आपण नैतिक म्हणतो नैतिकता, तर त्या ठिकाणी असं पण केलं जातं, एखादी गोष्ट करूच नका, तर त्या वाक्यामध्ये काय केलं होतं आपण इथं ऑब्जेक्टने सुरुवात करायची, नंतर वाक्यामध्ये शूड लिहायचं, शूड किंवा हे त्या ठिकाणी नॉट असतंच, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. असं एक
सूत्र तयार होतं बघा. म्हणजे एक तर लेट नॉट सुरुवात करा किंवा ऑब्जेक्ट लिहा किंवा त्या वाक्यामध्ये कसा रीतीने बदल होतो तो बघा. तरी तुम्हाला मी पहिल्या वाक्य तुमच्या समोर ठेवतो, मग तुमच्या लक्षात येईल. आता एखाद्या वाक्यामध्ये सगळं बसत नाही, त्यामध्ये त्या वाक्यामध्ये सुद्धा थोडासा फरक असतो, पण कधी कधी आपल्याला काय होत असतं की हे होण्याची शक्यता असते, त्याला आपण ओव्हरलॅपिंग असं म्हणतो. बघा आता असं एक वाक्य बघा की डोंट, असं म्हणा आपण डोंट टच द वायर, डोंट टच द वायर. आता ह्या वाक्यात आपल्याला चेंज डिवाइस करायचा आहे, डोंट टच द वायर. आता यातून काय व्यक्त होतं आपल्याला, हो डोंट टच द वायर, वायरला हात लावू नका, मग त्यातून धोका वगैरे असं व्यक्त होऊ शकतं. मग पहिल्या प्रकारे आपण काय करूया, आपण इथं डोंट शब्द नकारा त्यातो आपल्याला काढायचा आहे. सुरुवात कशाने करा, लेट न. नकारा असल्यामुळे काय आल्या वाक्यामध्ये, नॉटला, लेट नॉट. ऑब्जेक्ट काय आहे, द वायर बी टच, असं पण येईल. किंवा कसं येणार आहे, लेट द वायर नॉट बी टच. आता हे कसं आहे, डिपेंड्स अपॉन युअर टोन ऑफ स्पीकिंग. तुम्ही कुठल्या रीतीने बोलता, टोनिंग काय ह्याच्यावर पण अवलंबून आहे. बऱ्याच वेळा आपण रिटन आणि स्पोकन मध्ये हा फरक आहे. प्रत्यक्ष बोलताना आपल्याला कळतं जर टोनिंग काय आहे. आणि जर जास्त स्ट्रेस दिला असेल, तेव्हा जास्त फोकस केला असेल, जास्त हे केलं असेल, जास्त स्ट्रेस दिला असेल, तर त्या ठिकाणी आपण असे करू शकतो की द वायर शुड नॉट बी टच. ह्या तिन्ही पैकी एक परीक्षेला आपलं उत्तर असतं. त्या वाक्यातून काय व्यक्त होतंय त्यावर अवलंबून आहे. तर मला वाटतं हा प्रकार तुम्हाला कळाला असेल. अशा प्रकारे अनेक एक्झाम्पल तुम्ही सोडवा. आणि एक शेवटचा एक प्रकार, फक्त मी तुम्हाला सूत्र देतो, एक एक्झाम्पल देतो. त्यानंतर एक शेवटचा प्रकार तुमच्या समोर ठेवतो की आकर्मक आज्ञार्थ वाक्य आले असतील. आकर्मक आज्ञार्थ वाक्य, आकर्मक आज्ञार्थ वाक्याचा प्रयोग कोणत्या रीतीने बदलायचा. प्रकार हा कितवा, पाचवा चालू आहे ना, पाचवा चालू आहे. पहा या ठिकाणी आकर्मक आज्ञार्थ वाक्य. आकर्मक आज्ञार्थ वाक्य आले असतील तर त्या रीतीने त्या वाक्याचा कसा प्रयोग बदलायचा. आकर्मक आज्ञार्थ वाक्य आले असेल त्याचा प्रयोग कसा बदलायचा किंवा कशा रीतीने घ्यायचा. आता या वाक्यामध्ये महत्वाची गोष्ट काय असते की वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, ऑब्जेक्ट हा गृहीत धरायला लागतं. जसं मग असे वाक्य दिलं होतं मी बघा, फायर, यू आपण गृहीत धरलं होतं. तसं ह्या वाक्यात काय करायचं आपल्याला, यू हा करता आपण गृहीत धरायचा. यू आर आपण सुरुवात करायची, यू आर. आता त्या वाक्यामध्ये जर आज्ञा व्यक्त होत असेल तर आपण काय लिहायचं, ऑर्डर्ड. त्या वाक्यामध्ये विनंती व्यक्त होत असेल तर काय लिहायचं, त्या वाक्यातून विनंती व्यक्त होत असेल तर रिक्वेस्ट लिहायचं, रिक्वेस्टेड. ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड. त्या वाक्यातून समजा सल्ला व्यक्त होत असेल तर काय लिहायचं, ऍडवाइस. किंवा एखादी गोष्ट जर सूचित व्यक्त होत असेल, सुचत असेल तर सजेस्टेड लिहा. किंवा आणखी असं बरेच काय शब्द असतात, आस्क्ड असतं. आणि त्यातून कायच व्यक्त होत नसेल तर त्या ठिकाणी आपण आस्क लिहितो, नंतर टू शब्द लिहितो, आणि नंतर जे काय वाक्य आहे ते वाक्य आपण इथे लिहितो. तर सर्वसाधारणपणे हे शब्द येतात, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, ऍडवाइस्ड, थ्रेटन्ड, प्रोहिबिटेड. पण जास्त करून हे शब्द येतात, ऑर्डर किंवा रिक्वेस्टेड, ऍडवाइस्ड वगैरे. आता त्या वाक्यातून आपल्याला कळायला पाहिजे, त्या वाक्याचं कॉन्टेक्स्ट कळालं, त्या वाक्यातून काय व्यक्त होत आहे. हे परीक्षेला एक एक्झाम्पल आलेलं आहे. समजा फायर असं एक्झाम्पल आहे, तर फायर वाक्यात आपल्याला चेंज डिवाइस करायचा आहे. इथं या ठिकाणी आपण लेट न लिहून चालेल का, लेट ह्या प्रकारे करून नाही चालणार, लेट फायर नाही करून चालणार. या ठिकाणी फायर वाक्यात आज्ञा आहे, कमांड आहे. ऑर्डर म्हण
वापरू शकतो. मग कशा प्रकारे आपण सुरुवात करूया. अगदी बरोबर आहे. तर यू आर ऑर्डर्ड टू फायर. कळलं तुम्हाला. पण असं एखादं वाक्य आहे पहा, कम इन किंवा जॉईन द पार्टी. तर ह्या वाक्यातून आपल्याला काय व्यक्त होत आहे लगेच आपल्याला कळू शकतं. जसं फायर ऑर्डर आहे म्हणून यू आर ऑर्डर टू फायर असलेलं, पण कमी या वाक्यातून काय व्यक्त होत आहे, विनंती व्यक्त होते. मग कसं रिटर्न करणार आपण इथं. अगदी बरोबर आहे. यू आर रिक्वेस्टेड टू कम इन. गो आपण सहज म्हणतो जा, हे सुद्धा एक प्रकारची आज्ञाच असते गो. मग त्यातून काय व्यक्त होत असतं, ऑर्डर. यू आर ऑर्डर्ड टू गो. हेल्प मात्र आज्ञा आहे का. हेल्प मागताना आपल्याला काय करावं लागते, एखाद्याला विनंतीच करावी लागते, रिक्वेस्टच करावी लागते. मग काय म्हणू शकतो, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प. टेक रेस्ट हा डॉक्टरांचा वगैरे सल्ला असतो बा, किंवा मोठ्या माणसांचा सल्ला असतो. आपण असं म्हणू शकतो, यू आर सजेस्टेड किंवा ॲडवाइज्ड. यू आर ॲडवाइज्ड to take rest. So here we have discussed some types of change the voice, and remaining types of change the voice we are going to learn next week, or we will learn next week. ठीक आहे. आपण आता हा भाग बऱ्यापैकी आपण समजला. हा पार्ट तुम्हाला सगळ्यांना कळाला असेल. थँक्यू.